फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या ज्या दोन कविता आहेत, उत्तम लक्षण आणि वस्तू, यामध्ये जो प्रश्न दिला आहे रसग्रहण नावाचा, तर रसग्रहण आपण बघणार आहोत. रसग्रहण हे 3 टप्प्यात करायचं असतं: आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. तर याचं उत्तर इथे दिलेलं आहे, ते मी तुम्हाला वाचून दाखवते. उत्तम लक्षण: जणी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. आशय सौंदर्य: उत्तम लक्षण या श्री दासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्वाची महत्त्वाची लक्षणे सांगितली आहेत. त्यांपैकी उपरोक्त ओवीमध्ये 3 लक्षणांचा उहापोह केलेला आहे. काव्य सौंदर्य: समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात, लोकांचे मन मोडू नये, लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये, उलट जनभावनांचा आदर करावा, तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते, म्हणून सत्शील मार्गाने जीवन व्यतीत करावे, पुण्यमार्ग आचरावा, कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये. भाषिक वैशिष्ट्य म्हणजे या 2 ओळींमध्ये कोणतं भाषिक वैशिष्ट्य आलेलं आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे. अतिशय सोपं आहे, घाबरू नका. वरील ओवीमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केलेलं आहे, उत्तम असं निरूपण केलेलं आहे. तोडू नये, जोडू नये, सोडू नये अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे. ओवी छंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्त्व ठसवणे सुलभ झाले आहे. पापद्रव्य व पुण्यमार्ग यांतील विरोधाभास ठळकपणे दिसून येतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो. तर आता आपण दुसरी कविता वस्तूकडे वळूया. वस्तू या कवितेमध्ये आपल्याला ह्या 2 ओळींचं रसग्रहण करायचं आहे. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. परत 3 पॉईंट्समध्ये आपल्याला रसग्रहण लिहायचे. आशय सौंदर्य: वस्तू या कवितेत कवी द. धामणसकर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणीमात्रांसारख्या भावना असतात, त्या संवेदनशील असतात हे बिंबवले आहे. तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे असे प्रतिपादन केले आहे. काव्य सौंदर्य: बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात, अर्थात वस्तू ह्या निर्जीवच असतात, पण जर आपण त्यांना सजीव असल्यासारखं समजून जर वागलो तर वस्तूंना आनंद होतो. थोडक्यात असं कवितेत यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्याशी निर्दयतेने वागतात, त्यांना कसेही हाताळतात. माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळीत कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का? वस्तूंना मन आहे असे समजून जर त्यांच्याशी आपण वागलो, चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो, त्या सुखावतात. आपल्या कुटुंबातील त्या एक घटक आहेत अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम व माया देतील. आता खरोखर वस्तू प्रेम माया देत नाहीत, पण आपण जर वस्तूंची केअर केली, काळजी केली तर त्या जास्त काळ टिकतात आणि त्यांचं लाईफ वाढतं. बरोबर आहे की नाही? आता सपोज एखादी गोष्ट आहे, आपल्या घरात नवीन आपण एखादी वस्तू आणलेली आहे आणि ती आपण कशी हाताळली तर तिचं लाईफ कमी होणार आहे, पण आपण तिला जर व्यवस्थित काळजीपूर्वक हाताळलं, तिची काळजी घेतली, तिला स्वच्छ ठेवलं तर ती जास्त काळ टिकणार आहे. बरोबर? भाषिक सौंदर्य: मुक्त शैलीतील, अर्थात हिला मुक्त शैली का म्हटले तर ह्या कवितेत कोणत्याही पद्धतीची राईम स्कीम म्हणजेच यमक जुळत नाही आहे आणि ही मुक्त शैलीत लिहिलेली कविता आहे, म्हणजेच मुक्त शैली म्हणा किंवा मुक्त छंद. मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे कवींना या ओळीतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे. अगदी साध्या पण आवाहक शब्दात मोठे तत्त्व बिंबवले आहे. वस्तू व माणूस यांच्यातील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा हा संदेश अगदी हळुवार पद्धतीने कवींनी दिलेला आहे. तर तुम्हाला रसग्रहण कसं वाटलं हे नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज. यापुढे आपण पत्रलेखन बघणार आहोत, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.